सुपरस्टार मात्र जरूर पाहायला मिळाले होते, परंतु आज सोहम, निलेश, त्याच्यानंतर सूर्यकांत, शैलेश देखील आलेत. म्हणजे आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आणि सर्व खेळाडूंची वर्णी लागली आहे या आई मावळी चषकामध्ये. त्यांना देखील शुभेच्छा. निलेश बंद्रेचा पहिला बॉल, तेज तरार. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू निघून जाईल फायलिंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी पाहिलं तर मग आला आहे शौकार. 4 धावा पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. चौकारानं भव्य स्वागत केले या ठिकाणी निलेश बंद्रेचं देखील. काच चमकते का? समोर देखील आपण पाहिलं तर मग साईलवन डोंगरीपाडा टीमचे खेळाडू आहेत आणि मागे ऍक्टिव्ह आहे लाल कलरची प्रकाश, मोठं प्रकाश आहे ठिकाणी. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून जाईल की काय? यस, मात्र यावेळेस चेंडूला स्टॉप केलं गेलंय, मैदानाच्या आतमध्ये अडवलं गेलंय. एक सिंगल धाव या ठिकाणी आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले 5च्या आकड्याला केलाय. सोहम पुढे आलाय, झेल मात्र फलंदाज बाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर नुकताच आमच्या मुख्य व्यासपीठावरती विनोदजी वैती साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आई मावळी स्पोर्ट नागळे आयोजित आपण पाहतोय आई मावळी चषक 2025 हा महासंग्राम आणि या महासंग्रामामध्ये तुमचं देखील सहर्ष स्वागत. नेम धरून गेम केलाय, कारण आपण पाहिलं तर मग उडता पक्षी निश्चितच मारण्यासाठी माहीर आहे, तो म्हणजे जयेंद्र वाघे. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळालाय. काय जबरदस्त हा आवाज या ठिकाणी केला गेला. जवळजवळ आपण पाहिलं तर मग सर्कलच्या बाहेरनं मात्र आहेत अजयनं देखील चांगला क्रिकेट खेळलाय आपल्या टीमसाठी. यावेळेस आपण पाहिलं तर मग प्ले अँड मिस हा डॉट बॉल. जवळजवळ आपण पाहिलं तर मग निलेश बंद्रेच्या षटकातील बॉल टाकून झालेत 4 आणि अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 3 ओव्हरचा हा मॅच. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटच्या रडार मध्ये हा बॉल होता. सोहम पुढे आला, चेंडूला अडवतोय. चांगली फिल्डिंग सोहमची या ठिकाणी आपल्याला पाहायला जरूर मिळाली. धावसंख्या आपण पाहिलं तर मग धावसंख्या आपण पाहिली तर 1ने पुढे सरकली आहे, जाऊन फसले आहे ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं हे पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती यश. ओहो, षटकाची झाली आहे समाप्ती. प्ले अँड मिस हा शेवटचा बॉल आपण पाहिला तर मग निलेश बंद्रेचा डॉट आलाय. बॅटच्या अगदी झोन मध्ये हा होता बॉल, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल येतोय आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग षटकाची देखील झाली आहे समाप्ती. पहिले षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 7 धावा.
यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु जवळजवळ आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक पोहोचला होता पॉइंटचा, परंतु झेल मात्र त्याच्याकडनं झाली आहे ड्रॉप. सूर्यकांत भुयाल आलेत बॉलिंग ट्रॅक वरती, कारण सूर्यकांत आपण पाहिला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे फिर बाबा स्पोर्ट पापडी संघाचा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर मग चांगला बॉल पाहायला मिळतोय. हा सामना लो स्कोरिंग पाहायला मिळेल की काय, परंतु साई आधार स्पोर्ट नागले टीमच्या बॅटरला देखील एक चांगली जबाबदारी घ्यावी लागेल, चांगला धावफलक मात्र बनवावं लागेल. यावेळेस अजून एक बॉल लेंथ अँड लाईन जर एकदा मिळाली ना गोलंदाज सूर्यकांत भुयालला, तर मग त्याच्या नावावरती देखील मिडल ओव्हर टाकण्याचा कारनामा देखील आपण पाहिलाय या वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला चेंडू मात्र अडवला गेला. आणखी एक डॉट बॉल चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 4. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग झाली आहे मिस्टेक आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता आलाय हा चौकार, लेट आलाय परंतु थेट आलाय आणि या चौकारनं धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोचली या 13च्या घरामध्ये. 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर आडव्या बॅटनं चेंडूला हाफ फलीवर घेतलं होतं, चेंडूला पाठवलं होतं मिड विकेटला, परंतु मिड विकेटला आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षक होता पकडतो झेल आणि समाप्त होते फलंदाज अजयचा देखील खेळ. अजय देखील आउट झाले त्या ठिकाणी आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहिलं तर मग फक्त आणि फक्त 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. टॉस बॉल यावेळेस ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, झेल झाली आहे ड्रॉप आणि 2 धावा मात्र ठिकाणी पूर्ण होत आहे. 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुसली गेली आहे ती म्हणजेच 15 या गड्यावरती 15 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यानंतर आपण सामना पाहणार आहोत ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव आणि जय अंबे स्पोर्ट कर्नालपाडा या 2 टीम मध्ये ही पुढची लढत आपण पाहणार आहोत. षटकातील पुढचा बॉल सोहमचा यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र ही चेंडूच्या हाताने या ठिकाणी केली गेली आहे. मला वाटतं भीमर चेंडू या ठिकाणी टाकला गेला आणि त्याच्यावरती झेल मात्र सुटला गेलाय, म्हणजेच हा बॉल फ्री हिट असणार आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग फ्री हिट बॉल आहे का, यस हा चांगला बॉल आहे. फ्री हिट बॉल वरती निश्चितच आपण पाहिलं तर मग कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू मात्र सापडला गेलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा मिस्टेक झाली गेली आहे जयेंद्र वाघेकडनं
आणि 2 धावा मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहिलं तर मग 19 वरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हवेमध्ये हा शॉट खेळला गेला आहे. जयेंद्र वाघे पुढे आले होते, पुन्हा एकदा त्यांच्याकडनं मिस्टेक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नेम धरून गेम करायचा होता आयुषला. बापाने तर अगोदर नेम दाखवला होता, परंतु यावेळेस थोडासा जोश आत्मविश्वास मनामध्ये घेऊन चेंडूला मात्र इष्टांवरती हिट करायचं होतं, परंतु नेम मात्र लागला नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या, चेंडू टाकून झाले ते या षटकातील ते म्हणजेच 3 आणि अजून सुद्धा 3 चेंडूंचा मात्र खेळ बाकी आहे. सोहम दलवीचं हे षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस मात्र हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला या ठिकाणी जरूर मिळतोय. शेखर आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला प्रयास मात्र शेखरच्या माध्यमातून देखील केला जातो, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू आपण आता मात्र पाहिले तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये आले गेलेत. आता मात्र हा शेवटचा बॉल धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या ते म्हणजेच 22. कदाचित शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका. यावेळेस आपण पाहिलं तर मग समोरच्या दिशेनं चेंडू अडवला गेलाय. 2 धाव मात्र कंप्लीट झाले. 2 टीमचे टोटल आपण पाहिले तर पोचले गेले 24 आकड्यावरती आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 25 धावांचं लक्ष पूर्ण करावं लागेल या ठिकाणी टीम पीर बाबा स्पोर्ट पापडी संघाला. चला टॉस साठी या ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव आणि जंबे स्पोर्ट कर्नालपाडा या 2 संघामध्ये टॉस मात्र ठिकाणी केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील आमचे सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ वुमन मिस्टर राहुल जंदेर. प्रत्येक संघाने लक्षात घ्या, पहिला डाव समाप्त झाल्यानंतर तुमचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येणं खूप गरजेचं आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल हे लक्षात घ्या. नाणेफेकी केली जाईल 2 संघांमध्ये. एका बाजूला ओमसागर ब्राह्मणगाव हा संघ आहे आणि त्यांच्या जोडीला असणार आहे जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा संघ. चला दोन्ही संघांनी तुमचा कर्णधार पाठवून द्या. चला ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा संघनायक सुद्धा लगेच टॉस बॉक्स मध्ये या. यस, दोन्ही संघनायक आता टॉस बॉक्स मध्ये येतील यात काही शंका नाही. दोन्ही मान्यवरांना विनंती करते की विनोदजी वैती साहेब आपण या, आपल्या शुभस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला ओमसागर ब्राह्मणगाव संघाचे आपण बघताय उत्तम धंदा या ठिकाणी सज्ज झाले आहेत आणि एका बाजूला कर्नालपाडा संघाचे राजू या ठिकाणी आलेले आहेत. विनोदजी वैती साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. एका साईडला छापा एका साईडला काटा असा साबित टॉस केला जातोय. छापा असं कौल आहे आणि काटा आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय की दोन्ही संघाला शुभेच्छा द्या आणि आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमान व्हा. हे टॉस जिंकला जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा या संघाने. प्रथम तर विचारूया काय स्वीकारतील.
बॅटिंग येस, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40. सध्याच्या घडीला तुमचा संघ एक मजबूत संघ आहे, मात्र आतापर्यंत तुम्ही एकतरी ट्रॉफी या सीझनला आणलेली आहे की नाही? मग आणले 2 नंबर. येस, आणलेली आहे आणि विचार केला तर एक चांगला मजबूत संघ आहे. ऑल द बेस्ट. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? एका बाजूला आहेत ओमसागर ब्राह्मणगाव संघाचे संघनायक नाणेफेकी हारल्यात. जर नाणेफेकी जिंकले असते तर मग काय स्वीकारलं असतं? पेटीवच घेतली असती. मनासारखं झालेलं आहे. प्रथमतः गोलंदाजी करायची आहे आणि गोलंदाजी करत असताना कुठले ट्रम्पकार्ड बॉलर आहेत तुमच्याकडे जे चांगली गोलंदाजी करतील? विक्की आहे, संतोष आहे, विक्की अजून आहे आणि मी आहे. येस, समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 30 प्लस. या मैदानाबद्दल आयोजनाबद्दल काय म्हणशील? खूप छान आहे. थँक्यू. टॉस झालेला आहे आणि सामन्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक मित्र जय जी सर. थँक्यू. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू मात्र निघून गेला होता मागच्या बाजूनं. एक यावेळेस आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट विडॉनला मात्र चेंडू ट्रॅव्हल्स झाला होता. एक सिंगल मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण होते. धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदर आपण पाहिलं तर बॉल टाकून झाले 4 आणि 3 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहिला तर मग सुनील. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक हा डॉट बॉल. सुनीलची चांगली बॉलिंग आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळाले या ओव्हरमध्ये. अगदी लेन अँड लाईनचा योग्य तो वापर या ठिकाणी केला गेलाय. धाव फलकात धावा लागल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुनीलच्या माध्यमातून. हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग हा ओव्हरपिच बॉल होता. गॅप मध्ये चेंडू चाललाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग शेवटच्या बॉल वरती हा अखेर मात्र चौकार या ठिकाणी जरूर आला सोहमच्या बॅट मधनं आणि या चौकारानं धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले 7 या आकड्यावरती. 7 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. काय जबरदस्त फटका ऑन ड्राईव्हचा पाहायला मिळाला होता. दोन क्षेत्ररक्षक पुढे जरूर आले होते परंतु त्यांना बीट करून चेंडू मात्र निघून गेलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता
षटकातील पुढचा बॉल, हो हो, फुल टॉस डिलिव्हरी, नो बॉल आणि त्याच्यावरती हा 6 धावांचा मोठा शिक्का. षटकार 9+6 म्हणजे 7 धावा. हा छक्का नाही तर मग मिळणार आहे सत्ता. आणि या षटकारानं आपण पाहिलं तर मग धावसंख्येचं समीकरण मात्र पुढे जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 11 धावा अजून सुद्धा हवं आहेत. यावेळेस फटका चांगला आहे आणि हा देखील चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडं. 4 धावांकरता का यस चौकार आलाय. टॉस डिलिव्हरी होती ही देखील आणि त्याचा फायदा मात्र निश्चितच या ठिकाणी उचलला गेला जयेंद्र वाघेनं. जयेंद्र वाघेच्या समोर जर तुम्ही असे बॉल टाकाल तर निश्चितच चांगले फटके त्याच्या बॅटमध्ये जरूर येतील. आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग खिल्लाडू वृत्ती दाखवली गेली आहे. बॅटची हलकीशी लिडिंग एज लागली होती आणि निश्चितच फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जयेंद्र वाघे पास झालेत. परंतु बाद होण्या अगोदर काय जबरदस्त बॅटिंग केली. 6 मध्ये 12 धावा त्यांनी बनवल्या आपल्या टीमसाठी. छोटं टार्गेट आहे आणि छोट्या टार्गेटचा मात्र पाठलाग पूर्ण करत असताना चांगली बॅटिंग मात्र त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला जरूर मिळाली आहे. निलेश बंद्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. करणला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील चेंडू टाकून झालेत ते फक्त 2. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 10 चेंडू आणि जवळजवळ 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 7. करणचा हा पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला मात्र ड्राईव्ह केलंय ऑफ साईडला. ड्राईव्हचा फटका या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला होता. एक सिंगल मात्र या ठिकाणी सॉरी डबल धाव मात्र पूर्ण केली आहे. दोन टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग पोहोचली गेली आहे 20च्या घरामध्ये. 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आपण पाहिला तर मग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम आपण पाहिला तर मग वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये नंबर 1च्या टीम आहेत. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताने एस्टनच्या समोर मात्र पकडले गेले. निलेशला मात्र परतावा लागेल. या ठिकाणी निलेशचा खेळ देखील संपन्न झालाय. लेग विपरच्या सुरूमध्ये निलेशला मात्र एस्टनच्या समोर पकडलं गेलं आणि धक्का क्रमांक पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमला दुसरा बसतोय. चला घाई करायची. आयुष वाघे मैदानाच्या आतमध्ये आलेत नंबर 4 वरती खेळण्याकरता. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग अजून सुद्धा 5 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 5. यावेळेस आपण पाहिलं तर मग झेल मात्र झाली या ड्रॉप. एक सिंगल धाव या ठिकाणी येते आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग पुढे सरकलाय 21 आकड्यावरती. आता मात्र 4 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत 7. षटकातील हा पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटची लिडिंग एज. चेंडू जातो डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. 2 धावा मात्र पूर्ण झालेत. कदाचित तिसरी मात्र पूर्ण होईल का, परंतु नाही. 2 धावा मात्र ठिकाणी कंप्लीट होत आहेत. दोन्ही टीमची टोटल पाहिली तर आपण जाऊन पोचली आहे 23च्या आकड्यावरती. 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता आहे.
जे अर्पित आहेत लाईव्ह स्कोरर, परंतु त्यांचं नेटवर्क थोडं मात्र मागे पुढे होते. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर मग पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलंय आणि चेंडूला पाय ठेवलंय. मिडविकेट मांडून लाईनच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. किरणजी तुंबडा आणि युवराज जाधव यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आई माऊली चषक 2025 मध्ये. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटकार